नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजे स्फोटक वळण घेणारा कोर्टरूम सीन. अखेर 2.5 वर्षांनंतर सत्याचा पर्दाफाश झाला. आज कोर्टात अर्जुनने महत्त्वाचे पुरावे सादर केले. त्या नोटा ज्यावर प्रियाच्या बोटांचे ठसे होते. अर्जुन स्पष्ट करतो की हे तेच चलन आहे जे विलासने मधुभाऊंकडे ठेवायला दिलं होतं. हे ऐकताच महिपत आणि दामिनीच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. प्रिया सुरुवातीला घाबरते, प्रतिकार करते आणि म्हणते की ती पुढेही आली नव्हती, पण अर्जुन शांतपणे एक एक मुद्दा मांडत राहतो. रविराज त्याला विरोध करतात, म्हणतात हे पुरावे मान्य नाहीत, पण अर्जुन सांगतो हे पुरावे कोर्टाने मान्य केलेले फॉरेन्सिक पुरावे आहेत. जज यावर शिक्कामोर्तब करतात. हे पुरावे ग्राह्य धरले जातील. आता अर्जुन थेट प्रियाकडे बोट दाखवतो, तूच केलास विलासचा खून. प्रिया घाबरते, नकार देते, पण शेवटी आवाजात किंचाळते, म्हणते नाही, गोळी मी नाही झाडली, ती साक्षीने झाडली. कोर्टात शांतता पसरते. हे वाक्य घुमत राहते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव. एवढ्या कालानंतर अखेर सत्य समोर येतं. प्रिया पुढे सांगते, साक्षीने खून केल्याचं तिला माहीत होतं, पण ती गप्प राहिली. 2 वर्ष साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आता खोटं जगणं अशक्य झालं. महिपत संतापतो, कोर्टातच धमकी देतो. जज ओरडतात, ऑर्डर ऑर्डर. दामिनी क्रॉस एक्झामिनेशनची परवानगी मागते. आता प्रिया आणि दामिनी आमने-सामने. दामिनी विचारते, पूर्वी एक सत्य, आता दुसरं, खरं काय? प्रिया स्पष्टपणे उत्तर देते, आता जे सांगते आहे तेच खरं आहे. आता अर्जुन कोर्टाकडे विनंती करतो, मधुभाऊंना काही वेळ बाहेर पाठवा. प्रियाचं विधान मधुभाऊंच्या स्टेटमेंटशी जुळतंय का हे तपासायचं आहे. प्रिया सगळं उलगडते. ती आश्रमात आली होती. साक्षी आणि विलास आधीच तिथे होते. तिघंही पेपर शोधत होते. मधुभाऊ अचानक आले. विलासशी त्यांचा संघर्ष झाला आणि त्या धक्कादायक क्षणी साक्षीने पिस्तूल काढून गोळी झाडली. कोर्टात शांतता पसरते. हे वाक्य घुमत राहते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव. एवढ्या कालानंतर अखेर सत्य समोर येतं. मग कोर्टात मधुभाऊ येतात. ते देखील तेच सत्य सांगतात. सर्व स्टेटमेंट एकमेकांशी जुळतात. अर्जुन आता म्हणतो, माझी कोर्टाला विनंती, मला साक्षी शिकरे यांना क्रॉस एक्झामिन करायचं आहे. साक्षीकडे प्रश्न जातो, खून केलात का? सुरुवातीला शांत, मग शेवटी साक्षी म्हणते, हो, मीच केलाय खून. कोर्टात पुन्हा शांतता. मधुभाऊंच्या डोळ्यात अश्रू. प्रेक्षकांनो, अखेर सत्य समोर आलं. साक्षी सांगते, खुनानंतर मी पळून गेले, पण पुरावे पुसण्यासाठी प्रिया आली. प्रियाने सर्व ठसे मिटवले. पिस्तूल मधुभाऊंच्या हातात ठेवले. खोटा मेसेज पाठवला की मधुभाऊंनी खून केलाय. अर्जुन म्हणतो, प्रिया हिने गुन्हे लपवले, पुरावे नष्ट केले, पण काही ठसे राहिले आणि तेच पुरावे आज तिच्या विरोधात उभे आहेत. कोर्टात शेवटचं दृश्य दाखवलं जातं. प्रिया मधुभाऊंचे पाय धरते, माफी मागते, पण मधुभाऊ आणि रविराज दोघेही तिच्याकडे पाठ फिरवतात. जज आता सांगतात, साक्षी शिकरे हिने खून केला आहे हे सिद्ध झालं आहे. प्रिया मधुकर हिने गुन्ह्याला साथ दिली आहे. कोर्ट त्यांना शिक्षा सुनावेल, पण उद्याच्या एपिसोडमध्ये. प्रोमोमध्ये दिसतं, पूर्णा आजी, कल्पनाताई, सायली सगळे प्रियाकडे पाठ फिरवतात. सायली तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते, 7 वर्ष तुरुंगात सड हीच योग्य शिक्षा आहे. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड अक्षरशः मन हेलावणारा होता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या सत्याचा खुलासा कसा वाटला.